नमस्कार शेतकरी मित्रांनो, 14, 15 आणि 16 ऑगस्ट रोजी राज्यात भयंकर अतिवृष्टी सदृश पाऊस हा होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तारखांच्या दरम्यान आपल्याला वादळ वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह मोठा पाऊस हा जोरदार स्वरूपाचा झालेला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया हा पाऊस राज्यात 14, 15, 16 ऑगस्ट रोजी पाऊस हा होणाऱ्या भागांची नावे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात मोठी अतिवृष्टी आपल्याला 14, 15 आणि 16 ऑगस्ट रोजी झालेली पाहायला मिळते. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात मोठा पाऊस, मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान झालेला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं. तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये आपल्याला आज देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, 14 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान या भागात मोठा पाऊस होणार आहे व पावसाचा जोर देखील आणखी वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात सर्वत्र हा मोठा पाऊस, विजांच्या कडकडासह, ढगांच्या गडगडासह जोरदार स्वरूपाचा पाऊस 14, 15 आणि 16 ऑगस्टच्या दरम्यान हा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये देखील आज देखील मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल. मित्रांनो, मागील 24 तासामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे. तसेच वातावरणात देखील बदल झालेला आहे. येत्या काही तासात आपल्याला पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे. पावसाची उघडीप आता संपलेली आहे. पुढील 8 दिवस राज्यात हे मोठे पावसाचे हे असणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटचे 2 आठवडे यावर्षी राज्यात जास्त पावसाचे असणार आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा पडणार आहे. तसेच कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर या भागांमध्ये आजपासून पुढील 8 दिवस मोठे पावसाचे असतील. राज्यात आता 8 दिवस पाऊस हा जोरदार स्वरूपाचा पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.